Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी रुक्मिणी. तुम्ही पाहतात VM न्यूज मराठी सातारा. ऐन लोकसभेच्या तोंडावर सातारा जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला असून काँग्रेसचे मानखटाचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपा डेरे दाखल झाले असून त्यांच्या प्रवेशाची आता फक्त औपचारिकता बाकी आहे. दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भाजपाकडून लोकसभा उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पाहुयात सविस्तर बातमी. गेल्या आठवड्यापासून माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा वाढलेला होता. राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांनी आपल्या उमेदवाराची तलवार ही मॅन केल्यानंतर राष्ट्रवादी अंतर्गत बंडाळ्या वाढल्या होत्या. तर्कवितर्कांना उधाण आले होते. असे असतानाच जिल्हा काँग्रेसमधील युवा नेते तथा सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह काँग्रेसमधील विद्यमान आमदार जयकुमार गोरे भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ बांधली जात होती. त्या अटकळी आणि शक्यतांना आज अखेर दुजोरा मिळालेला आहे. कालपासूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे दिल्लीत तळ ठोकून होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून लढण्याबाबत ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आता केवळ भाजपा प्रवेशाची औपचारिकता ही बाकी असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची माहिती समोर येताना दिसते. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. आता त्यांच्या पाठोपाठच आमदार जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपात प्रवेश करीत असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसची पूर्णतः वाताहत होणार आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्याशी VM न्यूज मराठीने संपर्क साधला असता ते भाजपात प्रवेश करणार आहेत याबाबत त्यांनी दुजोरा दिलेला आहे. ही बातमी खरी आहे असे सांगत थोड्या वेळातच ते आपल्या प्रतिक्रिया देणार आहेत. सर्वत्र रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये दाखल झाल्याचे वृत्त पसरत आहे. नक्की खरं काय आहे, काय सांगाल? मग आता बाकीच्यांनी टाकलंय म्हटल्यानंतर ते बरोबरच असणार ना. आदर तरी कशी कोण टाकतील, नाही का? बरोबर आहे. काही दिवसांपूर्वी आपण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पदाची पदभार स्वीकारताना तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. एका महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामागचं नेमकं कारण समजू शकेल का? या विषयावर आपण उद्या बोलूया का? धन्यवाद सर, प्रतिक्रिया दिल्याबद्दल.